एक 19 वर्षीय तरुणी ती तिच्या मित्रासोबत मोटरसायकलवर बसून एका हायवेनं जात होती. आता मित्रासोबत गप्पा मारत असताना बोलण्याच्या नादामध्ये गाडी काही अंतरावर गेली आणि अचानक त्या ठिकाणी पाणी साचलेलं असल्यामुळं त्या ठिकाणाहून त्यांची मोटरसायकल स्लिप झाली, गाडी घसरली. आता गाडी घसरल्यामुळं गाडी चालवणारा जो तरुण आहे तो गाडीच्या खाली पडला आणि मागे बसलेली जी तरुणी आहे ती सुद्धा गाडीहून खाली पडली. आता दोघं जण खाली पडल्यानंतर ते तात्काळ त्या ठिकाणाहून उठले. गाडी त्यांनी रोडच्या कडेला लावली. कुठं लागलंय का, किती लागलंय का, हे त्या ठिकाणी ते बघत होते. पण मात्र ते बघत असताना अचानक पाठीमागून एक मोटरसायकल आली. त्या मोटरसायकलवर तिघ जण, तीन तरुण बसलेले होते. ते यांच्या जवळ आले. त्यांना काही मदत करायची आहे का, काही करायचं आहे का म्हणून त्यांना विचारपूस करू लागले, त्यांच्यासोबत बोलू लागले. पण मात्र या तीन तरुणांना वाटलं की ही तरुणी या ठिकाणी एकटी आहे, तिच्यासोबत तिचा जो मित्र आहे तो सुद्धा काही पॉवरफुल नाही, म्हणून या तिघा जणांनी त्या तिच्या मित्राला त्या ठिकाणावर हुसकून लावलं, त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि या तिघा जणांपैकीच एका जणानं अन्य काही लोकांना फोन केला आणि त्या तिघांनी अजून तिघा जणांना बोलून घेतलं. आता पहिले तिघं आणि हे दुसरे तिघं अशा 6 जणांनी मिळून ती जी तरुणी आहे तिच्या मित्रासोबत आली होती, त्या मित्राला त्यांनी त्या ठिकाणावर मारहाण करून त्या ठिकाणाहून काढून दिलं आणि ही जी तरुणी आहे या तरुणीला उचललं आणि जवळच असणाऱ्या एका सुमसान बंद पडलेल्या ऑफिसमध्ये, एका कार्यालयामध्ये नेलं आणि बारीबारीनं त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि पालघर जिल्ह्यातील एक 19 वर्षीय तरुणी ती तिच्या मित्रासोबत हायवे रोडनं जात होती आणि जेव्हा खामगावचा रोड त्या ठिकाणी आला, खामगाव परिसरामध्ये ती आली, तेव्हा त्या तरुणीची त्या मोटरसायकल घसरली. आता त्या तरुणीसोबत तिचा एक मित्र होता, तो गाडी चालवत होता. गाडी घसरल्यामुळे दोघं जण सुद्धा पडले आणि त्यांनी रोडच्या कडेला गाडी उभा केली. तेवढ्यात त्या ठिकाणी तिघ जण आले. त्या तिघा जणांनी आणखी तिघ जण बोलवले आणि त्या तरुणाला मारहाण करून या तरुणीला उचललं आणि जवळच काही अंतरावर असणारं जे डाक घर आहे, जे बंद आहे, त्या ठिकाणी कोणी येत जात नाही, त्या ठिकाणी या तरुणीला उचलून नेलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य बारीबारीनं केलं. आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या तरुणीला त्या ठिकाणाहून सोडून देण्यात आलं. तिचा जो मित्र आहे त्याला सुद्धा मारहाण केली. मग या दोघा जणांनी तात्काळ जवळचं तालसरीचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्या 3 जणांकडून कसून चौकशी चालू असून ते इतर जे 3 जण आहेत ते फरार आहेत. पोलीस त्यांचा सुद्धा शोध घेत आहेत आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करणार आहेत, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी समजतं. पण मात्र सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. एकटी तरुणी, एकटी महिला दिसली तर तिच्यासोबत कोणी मित्र दिसला तरी सुद्धा हे अशा पद्धतीचे लोक त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं करतात हे तुम्हाला या संपूर्ण घटनेच्या माध्यमातून समजलेलं असेल. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील व्हायरल झाला होता. एका तरुणीसोबत 6 जणांनी कशा पद्धतीनं केलं होतं आणि तशाच पद्धतीची घटना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्यामुळं त्यामुळं एकच चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. महिला, मुली, तरुणींची कशा पद्धतीनं छेड काढली जाते, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत केलं जात आहे, त्याच्यामुळं अशा आरोपींना आता कायद्याचा धाक राहिलाय का नाही असा देखील प्रश्न निर्माण झालाय. ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.